नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्राम चॅनल त्यासाठी आपल्याला जॉईन करायचं आहे. लक्ष सरकारी नोकरी टेलिग्राम चॅनल असेल, यूट्यूब चॅनल असेल, इंस्टाग्राम पेज असेल, या तिन्ही ठिकाणी आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, फॉलो करून घ्यायचं आहे. आजचा आपला भाग असणार 536वा. या भागामध्ये आपण 11 ऑगस्ट 2026 या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ कोणीही अर्धवट सोडायचा नाही, कारण सर्व प्रश्न जे असणार आहेत तर ते महत्त्वाचे असणार आहेत आणि त्यासोबत माहिती जी आपण कव्हर करणार आहोत तर ती देखील महत्त्वाची असणार आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचा आहे. पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या 50व्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची शिफारस करण्यात आलेली आहे? पहिलाच प्रश्न आहे आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या 50व्या मुख्य न्यायाधीशपदी जर आपण पाहिलं तर पर्याय ब, न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी. न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची आता मुंबई उच्च न्यायालयाच्या 50व्या मुख्य न्यायाधीशपदी अलीकडेच शिफारस करण्यात आलेली आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. हे झालं महाराष्ट्र. जर दुसरं एक राज्य बघितलं पश्चिम बंगाल, तर पश्चिम बंगालमधील कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शिफारस ही जर आपण पाहिली तर ती न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची करण्यात आलेली आहे. कोलकाता पाहिलं तर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि मुंबई उच्च न्यायालय पाहिलं तर त्या ठिकाणी न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची शिफारस ही अलीकडेच करण्यात आलेली आहे. आता शिफारस करणारी संस्था कोणती आहे? सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम. सर्वोच्च न्यायालयाचे कॉलेजियम हे शिफारस करणारी संस्था आहे. कॉलेजियमच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला. आता ही बैठक केव्हा पार पडली? तर 6 ऑगस्ट 2026 रोजी ही बैठक पार पडली असून त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यायमूर्ती MC त्रिपाठी जर आपण पाहिले, महेशचंद्र त्रिपाठी, तर ते सध्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या? तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सध्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून ते कार्यरत आहेत. ते कायमस्वरूपी न्यायाधीश केव्हा झाले होते? तर 10 एप्रिल 2015 साली ते कायमस्वरूपी न्यायाधीश हे झाले होते. लक्षात ठेवायचं आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे महेशचंद्र त्रिपाठी असणार आहेत आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आता न्यायमूर्ती रवींद्र घुगे असणार आहेत. कितवे असणार आहेत? मुंबईचे तर 50वे असणार आहेत. एक्स्ट्रा माहिती जर आपण पाहिली तर 47वे होते देवेंद्र कुमार उपाध्याय, 48वे होते न्यायमूर्ती आलोक आराधे, 49वे होते श्री चंद्रशेखर, आता 50वे असण्यात महेशचंद्र त्रिपाठी. लक्षात ठेवायचं आहे, श्री चंद्रशेखर यांच्यानंतर 50वे आता महेशचंद्र त्रिपाठी असण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. जर जुनी माहिती इतिहास आपण पाहिला तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती 14 ऑगस्ट 1862 साली. ठिकाण मुंबई या ठिकाणी आहे. खंडपीठ जर आपण पाहिले मुंबई उच्च न्यायालयाचे, यावर एक प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर विचारला जातो. तर खंडपीठ आहेत छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पणजी. चौथं कोणत्या ठिकाणी स्थापित करण्यात येत आहे? त्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कोल्हापूर या ठिकाणी सर्किट बेंच स्थापन करण्यात आलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच जर आपण पाहिलं तर ते कोल्हापूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलं असून चौथं खंडपीठ कोठे तयार करण्यात येत आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं. हा प्रश्न आपण जवळपास भरपूर कव्हर केलेला आहे या अगोदर. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर MC छागला होते मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश. प्रश्न दुसरा हा देखील महत्त्वाचा, यावर देखील एक प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाईल. तर देशामध्ये प्रथमच 1 अंक व इंग्रजी अक्षर असलेली वाहन नोंदणी मालिका ही कोणत्या शहरात सुरू झाली आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि देशात प्रथमच अशी घटना घडली आहे जी 1 अंक आणि 1 इंग्रजी अक्षर असलेली वाहन नोंदणी मालिका ही आपल्या महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये सुरू झालेली आहे. कोठे? महाराष्ट्रातील पुणे शहरात ही नोंदणी मालिका सुरू झालेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. नंबर प्लेट आपण पाहू शकता, अशा प्रकारची नंबर प्लेट आता असणार आहे पुणे या शहरामध्ये, ज्यामध्ये 1 अंक
आणि एक इंग्रजी अक्षर इथे आपण पाहू शकता बघा. अशा प्रकारची नोंदणी मालिका ही आपल्या महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, ICTP डिराक पदक 2026 ने कोणास सन्मानित करण्यात आले? तर ICTP डिराक पदक जर आपण पाहिलं तर या पदकाने पर्याय अ प्राध्यापक दीपक धर यांना ICTP डिराक पदक 2026 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. प्रश्न महत्वाचा आहे. यांचा जन्म विचारला तर लक्षात ठेवा 30 ऑक्टोबर 1951 साली यांचा जन्म झाला होता. क्षेत्र जर आपण पाहिलं तर सैद्धांतिक भौतिकशास्त्र, सांख्यिकीय भौतिकी व स्टोकेस्टिक प्रक्रिया या क्षेत्राशी ते संबंधित आहेत. यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे ICTP डिराक पदक 2026. वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर डिराक पदक मिळवणारे केवळ दुसरे भारतीय वैज्ञानिक जर आपण पाहिले तर हे दीपक धर असणार आहेत. ICTP डिराक पदकने सन्मानित होणारे दुसरे भारतीय वैज्ञानिक आपण पाहिले तर ते दीपक धर असणार आहेत. यापूर्वी अशोक सेन, नाव लक्षात ठेवायचं, अशोक सेन यांना हा सन्मान मिळाला होता. अशोक सेन हे ICTP डिराक पदक मिळवणारे पहिले भारतीय वैज्ञानिक होते. आता दुसरे ठरलेले प्राध्यापक दीपक धर. शिक्षण आपण पाहिलं तर BSc अलाहाबाद विद्यापीठ, MSc फिजिक्स IIT कानपूर, PhD 1978 साली अमेरिका या ठिकाणी. त्यानंतर सध्या ते बंगळुरू येथे INSA या ठिकाणी प्रोफेसर आहेत. लक्षात ठेवायचं कोठे तर बंगळुरू या ठिकाणी. काही महत्त्वाचे संशोधन जर आपण पाहिले तर त्यामध्ये येतं ॲबिलियन सँडिफिले मॉडेल व सेल्फ ऑर्गनाइज क्रिटिकलिटी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान, गुंतागुंतीच्या प्रणालीमधील अचानक मोठ्या बदलांचे गणिती आकलन करण्यासाठी संशोधन, असे महत्त्वाचे संशोधन यांच्या नेतृत्वामध्ये झाले आहेत. त्यांना काही महत्त्वाचे पुरस्कार देखील प्राप्त आहेत. त्यामध्ये ICTP डिरॅक मेडल 2026, पद्मभूषण हा त्यांना प्राप्त आहे. कोणत्या वर्षी तर 2023ला त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्राप्त आहे. त्यानंतर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा 1991 साली त्यांना प्राप्त आहे. TWAS पुरस्कार हा 2002 साली त्यांना प्राप्त आहे. याबद्दल अतिरिक्त माहिती आपल्याला हवी असेल तर ही आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्राममध्ये थोड्या वेळातच मी याचा PDF हा अपलोड करणार आहे, त्या ठिकाणी आपण पाहू शकता. प्रश्न क्रमांक 4 असणार आहे, जीवनगौरव लिबर्टेरियन पुरस्कार 2026 ने कोणास गौरविण्यात आले? तर जीवनगौरव लिबर्टेरियन पुरस्कार 2026 ने जर आपण पाहिलं तर पर्याय ड गुरचरण दास यांना बघा जीवनगौरव लिबर्टेरियन पुरस्कार 2026 ने अलीकडेच गौरविण्यात आलेले आहे. पुरस्कार कोणता आहे? लाईफ टाइम लिबर्टेरियन अवॉर्ड किंवा जीवनगौरव लिबर्टेरियन पुरस्कार हा 2026 वर्षाचा आहे. विजेते असणार आहेत गुरचरण दास, जे भारतीय लेखक आहेत. वय वर्ष जर आपण पाहिलं तर 82 वर्ष. पुरस्कार हा 8 ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला. स्थळ होतं काठमांडू, नेपाळ. परिषद जर आपण पाहिली तर लिबर्टी इंटरनॅशनल वर्ल्ड कॉन्फरन्स या परिषदेमध्ये त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. हा जो काही जीवनगौरव लिबर्टेरियन पुरस्कार आहे तर हा पुरस्कार मिळवणारे किंवा हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय लेखक ठरलेले आहेत गुरचरण दास. लक्षात ठेवायचं आहे पहिले भारतीय. मगाशी आपण दुसरे भारतीय वैज्ञानिक पाहिले होते, आता इथे पहिले भारतीय. अशी महत्त्वाची माहिती जी असते बघा तर ते आपण व्हिडिओच्या स्वरूपामध्ये कव्हर करत असतो. त्यासाठी कोणीही व्हिडिओ हा अर्धवट सोडायचा नाही, शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. महत्त्वाचे प्रश्न आपण माहितीमध्ये कव्हर करत असतो. कितवे ठरलेले जीवनगौरव लिबर्टेरियन पुरस्कार प्राप्त करणारे गुरचरण दास? तर पहिले भारतीय लेखक ठरलेले आहेत. स्वतंत्र व उदारमतवादी विचारांच्या क्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाचाही गौरव करण्यात आला आहे. भारताच्या आर्थिक व व्यावसायिक इतिहासावरील 17 खंडांच्या मालिकेचे संपादन त्यांनी केले आहे. त्यांची प्रमुख पुस्तके जर आपण पाहिली तर इंडिया अनबाउंड, द डिफिकल्टी ऑफ बिंग गुड, कामा, द रिडल ऑफ डिझायर, अनदर शॉर्ट ऑफ फ्रीडम असे 4 महत्त्वाची पुस्तके ही त्यांची प्रमुख पुस्तके असून खूप चर्चेची असणार आहेत. परीक्षेसाठी महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर लिबर्टेरियन पुरस्कार 2026 हा गुरचरण दास यांना प्राप्त झाला असून हा पुरस्कार मिळवणारे पहिलेच भारतीय
ठरलेले आहेत. कोण? गुरुचरण दास. प्रश्न 5वा, शेल्डेमंड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा 2026चे विजेतेपद हे कोणी पटकावले आहे? तर याचं उत्तर जर आपण पाहिलं पर्याय ड, रौनक साधवानी. रौनक साधवानी यांनी बघा शेल्डेमन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे विजेतेपद अलीकडेच पटकावलेले आहे. या शेल्डेमन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं? तर नेदरलँड्समधील विलेसिंगेन या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी प्रतिष्ठेच्या या शेल्डेमन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत या रौनक साधवानीने विजेतेपद पटकावलेले आहे. हा जो काही रौनक साधवानी आहे तर तो आपल्या महाराष्ट्रातील नागपूरचा आहे. कुठला? नागपूरचा, लक्षात ठेवायचा आहे. सहावा प्रश्न आहे, भारताने संयुक्त राष्ट्राच्या जिनेवा कार्यालयाला भेट म्हणून काय दिलेले आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर भारताने संयुक्त राष्ट्राच्या जिनेवा कार्यालयाला जर आपण पाहिलं तर पर्याय अ 5 मोर. किती? 5 मोर हे भेट म्हणून दिलेले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एका विशेष समारंभामध्ये जिनेवा येथील संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी अरिंदम बागची काय भारताचे कायम प्रतिनिधी आहेत बघा, अरिंदम बागची. तर यांनी संयुक्त राष्ट्राच्या जिनेवा कार्यालयाच्या महासंचालक तातियाना वालोवाया, कोण? जिनेवा कार्यालयाच्या महासंचालक आहेत तातियाना वालोवाया यांच्याकडे या मोरांचे औपचारिक हस्तांतरण केलेलं आहे. किती? 5 मोर म्हणून भेट आपल्या भारताने त्या ठिकाणी दिलेले आहेत. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. मोरांच्या या मध्ये 4 निळे आणि 1 पांढरा मोर आहे. किती? 4 निळे असणार मोर आणि 1 पांढरा मोर असणार आहे. 7वा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्याचे नामकरण राजमाता जिजाऊनगर करण्यात यावे अशी मागणीही करण्यात येत आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. आपण अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण पाहिलं अहिल्यानगर, त्यानंतर पुण्यातील वेल्हे तालुक्याचं नामकरण पाहिलं राजगड, औरंगाबादचं नामकरण पाहिलं छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर उस्मानाबादचं नामकरण पाहिलं धाराशिव आणि आता पुढचा जिल्हा असणारे नामकरण ज्याचं करण्यात येणार आहे तो जिल्हा म्हणजे आपण पाहिलं तर पर्याय ड, बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्याचं नामकरण आता राजमाता जिजाऊनगर करण्यात यावं अशी मागणी केली जात आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत बघा देवेंद्र फडणवीस, तर त्यांनी चांगला प्रतिसाद देत हेही केलं जाईल अशी एक आशा व्यक्त केलेली आहे. तर लक्षात असू द्या, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बुलढाण्याचं जर नामकरण आपण पाहिलं तर ते राजमाता जिजाऊनगर असं करण्यात येईल अशी आशा ही व्यक्त केली जात आहे. सध्या वेगवेगळ्या ठिकाणांहून माध्यमातून ही मागणी करण्यात येत आहे की राजमाता जिजाऊ नगर असं बुलढाण्याचं नामकरण करण्यात यावं, कारण याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या काही राजमाता जिजाऊ आहेत बघा तर त्यांचं जन्म ठिकाण आहे सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांचं जन्म ठिकाण आहे जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं आणि त्यासाठीच राजमाता जिजाऊनगर असं बुलढाण्याचं नामकरण करण्यात यावं, त्यासाठी विविध माध्यमातून ही मागणी करण्यात येत आहे. प्रश्न हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणार आहे, लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 8वा, ईडी संचालक राहुल नवीन यांचा कार्यकाळ किती वर्षे वाढवण्यात आला आहे? सध्या ईडीचे संचालक कोण आहेत? राहुल नवीन आहेत, परंतु त्यांचा कार्यकाळ हा संपलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. संपलेल्या असल्या कारणाने त्यांचा कार्यकाळ हा आता वाढवण्यात आलेला. तो किती वर्ष वाढवण्यात आला? तर पर्याय अ 1 वर्ष. 1 वर्षासाठी त्यांचा कार्यकाळ हा वाढवण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचा आहे. सध्या कोण आहेत? ईडीचे संचालक राहुल नवीन आहेत. त्यांना आता कार्यकाळाला 1 वर्षाची मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. त्यांचा वाढीव कार्यकाळ जर आपण पाहिला तर 13 ऑगस्ट 2026 ते 13 ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे. 13 ऑगस्ट 2026 ते 13 ऑगस्ट 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ हा आता इथून पुढे असणार आहे, कारण 1 वर्षाची मुदतवाढ ही त्यांना देण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 1993 बॅचचे भारतीय महसूल सेवेतील
IRS अधिकारी राहुल नवीन यांचा कार्यकाळ जो आहे तर तो वाढीला मंजुरी दिलेली आहे. त्यांचा कार्यकाळ हा संपला होता 31 जुलै 2027 रोजी, परंतु आता कार्यकाळ जी वाढवलेली आहे, त्यांचा कार्यकाळ जो वाढवलेला आहे, तर त्यानंतर आता त्यांचा कार्यकाळ हा 13 ऑगस्ट 2027 पर्यंत राहणार आहेत. म्हणजे 2027 पर्यंत ते आता ईडी संचालक पदावर कार्यरत राहणार आहेत. कोण? राहुल नवीन. यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. असे प्रश्न परीक्षेमध्ये भरपूर पडलेले आहेत. ईडी असेल, रॉ असेल, IB असेल, अशा वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत बघा, तर त्या ठिकाणी कोण कोण प्रमुख आहेत त्यावर प्रश्न एक विचारला जातो. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणार भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्याला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर फॉलो करा, टेलिग्राम जॉईन करा आणि ट्विटरवर देखील फॉलो करायचं आहे. लक्ष्य सरकारी नोकरी असं आपल्या चॅनलचं नाव असणार आहे. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.